तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढतोय। निकालानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे उद्योगमंत्री नारायण राणे आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी पाठ फिरवली आणि आपली नाराजी दाखवून दिली। राणे आणि राऊत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले असले तरी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवण्याची त्यामागची भूमिका असल्याचं स्पष्ट आहे। अशोक चव्हाणांनी आदर्श प्रकरणी राजीनामा दिल्यानंतर थेट दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली। पृथ्वीराज थेट दिल्लीतून आल्यामुळे आणि त्यांची पक्षश्रेष्ठींशी असलेली जवळीक लक्षात घेता त्यांनी राज्यात येताच सरकारवर आपली पकड बसवली। प्रत्येक खात्याच्या निर्णयात ते स्वतः लक्ष घालू लागले आणि प्रसंगी हस्तक्षेपही करू लागले। यामुळे काँग्रेसमधील इतर मंत्री मात्र दुखावू लागले। दुसरीकडे आमदारांनीही दबक्या आवाजात मुख्यमंत्री आपली कामं करत नसल्याच्या तक्रारी सुरू केल्या। तरीही पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणालाही न जुमानता आपल्या कार्यपद्धतीत तसूभरही बदल केला नाही। राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची धुराही पृथ्वीराज यांनी आपल्या हातात घेतली होती। मात्र या निवडणुकीत काँग्रेसला कधी नव्हे एवढा फटका बसला। 26 पैकी काँग्रेसचे केवळ 2 उमेदवार निवडून आले। पक्षाच्या या दारुण पराभवानं राज्यातील काँग्रेस पूर्ण हादरून गेली आहे। उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपला मुलगा निलेश राणे यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, तर दुसरीकडे नागपूरच्या उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी आपला राजीनामा दिला। खरं तर या राजीनाम्यामागं मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्याचाच प्रयत्न होता। राणे यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आणि राजीनामा मागे घेण्याची विनंतीही केली। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही या दोघांचे राजीनामे स्वीकारलेले नाहीत। असं असतानाही निकालानंतरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीकडे पाठ फिरवून या दोघांनीही मुख्यमंत्र्यांवर देखील दबाव कायम ठेवलाय। त्याचवेळी नारायण राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याकडे राज्याचं नेतृत्व देण्याची मागणीही आता उघडपणे पुढे येऊ लागली आहे। कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस बळकट व्हायची असेल तर या महाराष्ट्राचं जर नेतृत्वामध्ये बदल झाला, नेतृत्व बदल झाल्यानंतर राणे साहेबांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी असा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या जिल्हा काँग्रेसमध्ये झाला। राज्यात काँग्रेसला एवढा फटका का बसला त्याची आता कारण मीमांसा करणं सुरू आहे। मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांनीही आपल्या संदर्भात पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं म्हटलंय। असं असलं तरी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढायला सध्या तरी राज्यातील काँग्रेसचे काही नेते आणि आमदार तयार नाहीत। त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री हटाव मोहीम काय रूप घेते आणि त्याचे दिल्लीत काय पडसाद उमटतात यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं भवितव्य अवलंबून असेल। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।